नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीतील आजचा तूर बाजारभाव. अमरावती तूर बाजारभाव, नागपूर तूर बाजारभाव, अकोला तूर बाजारभाव, कारंजा तूर बाजारभाव, वाशिम तूर बाजारभाव. सर्वोत्तम दर मिळाला आहे. अकोला या ठिकाणी 8,500 रुपये. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीतील तुरीच्या बाजारविषयीची सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये पहिली बाजार समिती आहे. या ठिकाणचे तुरीचे दर बघणार आहोत. याआधी चॅनलला नवीन असेल तूर बाजाराची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक करायला विसरू नका. अमरावती 2840 क्विंटल अकोला 7,000 ते 8,100 रुपयाचा प्रति क्विंटलचा बाजारभाव. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 70 ते 81 रुपयापर्यंत बाजाराचे अपडेट आहे. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अकोला 1032 क्विंटल अकोला 7,000 ते 8,500 रुपयाचा बाजारभाव. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 70 ते 85 रुपयापर्यंत बाजाराचे अपडेट आहे. तसेच कारंजा मार्केट 1110 क्विंटल अकोला 7,200 रुपये ते 8,010 रुपयाचा बाजारभाव. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीतील आजचा तूर बाजारभाव सरासरी दर 72 ते 80 रुपयापर्यंत बाजारभाव आहे. नागपूर 1320 क्विंटल अकोला 7,100 ते 8,210 रुपयाचा बाजारभाव. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 71 ते 82.10 रुपयापर्यंत बाजारभाव. सेलू मार्केट 570 क्विंटल अकोले 7,000 ते 8,040 रुपयाचा बाजारभाव. सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 70 ते 80.4 रुपयापर्यंत. सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीतील आजचा तूर बाजाराचे अपडेट. हिंगणघाट मार्केट 1466 क्विंटल अकोले 7,400 ते 8,400 रुपयापर्यंत. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीतील आजचा तूर बाजाराची लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी मलकापूर 1,040 क्विंटल अकोले 7,700 ते 8,200 रुपये सर्वोत्तम दर. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीत तूर, कापूस, सोयाबीन अपडेट चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनल लाईक करा. यामध्ये हिंगोली असेल, अमरावती असेल, नागपूर असेल 70-80 रुपयापर्यंत सर्व ठिकाणी बाजाराचे अपडेट आहे. महत्त्वाच्या मार्केटमध्ये आपल्या ठिकाणी काय मार्केट अपडेट आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट आपल्यापर्यंत पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.